श्री स्वामी समर्थ. देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मनुष्य जीवनात अडचणी येतात आणि जात राहतात. काही अडचणी थोड्या वेळासाठी निर्माण होतात आणि नष्ट होतात, परंतु काही अडचणी दीर्घकाळ त्रास देत राहतात. यामुळे व्यक्ती चिंताग्रस्त होतो. धर्मग्रंथामध्ये अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामधील एक उपाय म्हणजे विष्णू सहस्रनामाचा जप. सध्याच्या धावपळीच्या जगात कोणाकडेही विष्णू सहस्रनामाचा रोज जप करण्यासाठी वेळ नाही. अशा स्थितीमध्ये फक्त एका मंत्राचा उच्चार करून तुम्ही विष्णू सहस्रनाम जपाचे संपूर्ण फळ प्राप्त करू शकता. या मंत्राचा रोज जप केल्याने तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकते. जाणून घेऊया कुठला आहे तो मंत्र. नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. तर ह्या मंत्राचा तुम्ही पठण करू शकतात जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम रोज म्हणणं शक्य नसेल तर. आता हा मंत्र तुम्ही कसा पठण करायचा आहे तर रोज सकाळी लवकर उठून तुमची नित्यकर्मे आटोपल्यानंतर तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करून देवघरामध्ये तुमच्या श्री विष्णूंना पिवळी फुलं, पिवळं चंदन, पिवळ्या अक्षता, धूप दीप वगैरे तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि श्री विष्णूंना गूळ आणि चण्याचा प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला रोजच्या रोज हा पाठ करणं शक्य असेल सहस्रनामाचा तर तुम्ही तो सुद्धा करू शकता. परंतु जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला ते पठण करता येत नसेल तर तुम्ही हा फक्त 2 ओळींचा श्लोकसुद्धा म्हणू शकता. आणि हा श्लोक तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. जास्तीत जास्त 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करावा. श्री विष्णूंचा हा सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे, म्हणजे ज्याच्यामुळे की तुम्ही जे विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला जे फळ मिळणार आहे तेच फळ तुम्हाला ह्या मंत्रामुळे प्राप्त होणार आहे. ज्या वेळेला भीष्म पितामह मृत्यूची वाट बघत होते, जेव्हा ते बाणांवर झोपलेले होते आणि त्यांच्या इच्छा मरणाची ते वाट बघत होते, त्यावेळेला त्यांना युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता की आपल्याला संसारामध्ये ज्या अडचणी असतात त्याच्यावर असा सर्व शक्तिशाली असा कुठला उपाय आहे. तर त्या टायमाला भीष्म पितामहांनी श्री विष्णू सहस्रनामाचं वर्णन केलं होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हे सगळ्यात प्रभावशाली असं स्तोत्र आहे की ज्यांच्या पठणामुळे तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात आणि तुमचं दुर्भाग्य जे असेल तुमच्या नशिबामध्ये तर ते दूर होण्यास मदत होते. म्हणजे जे काही कष्ट वगैरे तुम्हाला असतील, जो काही त्रास तुमच्या आयुष्यामध्ये असेल, जे काही संकट असतील तर ते दूर होण्यास मदत होते. आणि जर तुम्हाला हा मंत्र रोजच्या रोज जरी शक्य नसेल तरी तुम्ही किमान गुरुवारी तरी या मंत्राचं रोज पठण करावं. आणि आता सध्या अधिक मास चालू आहे तर या अधिक मासामध्ये तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही 108 वेळा ह्या मंत्राचं जर पठण केलं तर तुम्हाला त्याचे खूप जास्त चांगले फायदे तुम्हाला पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.